फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा तडाखा मुंबईकरांना जाणवायला लागला आहे। आपण सध्या दादर परिसरामध्ये आहोत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो सध्या दुपारची वेळ आहे आणि परिसरामध्ये सध्या काहीसं शुकशुकाटाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये दिवसेंदिवस आता कमाल तापमान वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। कमाल तापमानाची नोंद ही 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेली आहे। आकाश निरभ्र तसेच वातावरण कोरडेपणा जाणवत असल्याने आता उन्हाचा तडाखा मुंबईकरांना अधिक जाणवू लागला आहे। सकाळच्या वेळी काहीशी थंडी असते आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा मुंबईकरांना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी आता नागरिक स्कार्फ छत्रीचा वापर करताना पाहायला मिळत आहे। इतर वेळी गजबजलेले रस्ते आता आपल्याला शुकशुकाट आणि शांत पाहायला मिळतात। तसेच आगामी काळात देखील असंच कोरडं वातावरण राहणार असून आणखी आता उन्हामध्ये तीव्रता वाढताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सध्या फेब्रुवारीच महिना सुरू असून या महिन्यातच इतका उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने आता नागरिक हैराण झाले आहेत। मुंबईसारखीच परिस्थिती राज्यभरामध्ये पाहायला मिळते। अकोला, नांदेड, नाशिक सारख्या भागांमध्ये 36 ते 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।